हिंगोली लोकसभेची निवडणूक दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे। 26 एप्रिलला शुक्रवारी मतदान होणार आहे आणि त्यापूर्वी हा शेवटचा रविवार आहे। उमेदवारांनी प्रचारासाठी मोठी धावपळ केलेली आहे। आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पिलाष्टीकर साहेब। एक महत्त्वाचा प्रश्न मुलाखत सुरू करण्याअगोदर या बॅनरवर लिहिले आता लढायचं आणि गद्दारांना गाडायचं, काय अर्थ समजायचा? स्पष्ट आहे ना, अतिशय स्पष्ट आहे। गद्दारीचा पेव आलेला आहे। जे ते पाहिलं ते आपलं आपलं काम संपलं की गद्दारी करायला लागले, तर काय अतिशय स्पष्ट आहे। त्याला काय म्हणजे न समजायसारखा काही विषय नाही आहे। ज्या ज्या लोकांनी या भारताशी गद्दारी केली असेल किंवा मग उद्धव साहेबांशी बेईमानी केली असेल, शरद पवार साहेबांशी बेईमानी केली असेल, ज्या लोकांच्या भरोश्यावर मोठे होऊन ज्या लोकाला फेकून दिलं आणि दुसऱ्या पक्षामध्ये गेले असतील आपलं साध्य साधायला, तर त्या सगळे जरा गद्दारच म्हणतात। त्याला काय दुसरं काय म्हणतात? बरं, प्रचाराचे अगदी काही दिवस शिल्लक आहेत, कशी धावपळ असणार इथून पुढे प्रचाराची? धावपळ आमची चालूच आहे। सगळीकडे भेटण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे। सर्व मतदारापर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे आणि बऱ्यापैकी जाता यायला लागले आणि बऱ्यापैकी अजून बऱ्याच जणांच्या भेटी राहिल्यात। चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे। मतदारांनी तुम्हाला का निवडून द्यावं, काय मुद्दे घेऊन तुम्ही सांगते की मला निवडून द्या म्हणून? तुम्हाला नाही, आम्हाला निवडून म्हणजे आमच्या आघाडीला निवडून देण्याची अनेक कारणं असतील, पण या लोकाला का निवडून, सत्ताधाऱ्याला का निवडून द्यावं म्हणून का विचारत नाही तो? यांना विचारा ना की तुम्हाला का निवडून द्यावं। तुमचा अजेंडा सांगा ना। आमचा अजेंडा आहे की आम्हाला शेतकऱ्याला सन्मान मिळाला पाहिजे, त्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे, माता भगिनीचं रक्षण झालं पाहिजे, नवतरुणांना काम मिळालं पाहिजे, महागाई कमी झाली पाहिजे, बेरोजगारी दूर झाली पाहिजे। अशा अनेक आता ज्या गोष्टी आम्ही त्याच्यासाठी लढतो। पण सत्ताधाऱ्याकडे काय, आतापासून नुसतं 10 वर्ष झालं नुसतं खोटं बोलतात। एक काम झालेलं नाही अजून कोणत्या गोष्टीचं। नवतरुण आज 2013 पासून नोकऱ्या नाहीत। आज तुम्ही दुप्पट भाव करून देणार होते शेतीमालाचा, उलट आमचा माल आला की तुम्ही आयात करून घेता बाहेरून आणि शेतीमालाचे आज एवढं मोठं नुकसान आपण करत आहात। म्हणजे अनेक गोष्टी आता एवढी महागाई दाटली आहे। अरे GSTचा सगळा फडका सर्वसामान्य माणसाला, मजुराला, रोजदाराला, शेतकऱ्याला सगळ्याला बसतोय। हिंगोली लोकसभेमध्ये तुमच्या विरोधात महायुतीचे उमेदवार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा उमेदवार आहेत। मग ह्या सगळ्या लढाईमध्ये नागेश पिलाष्टीकर ही निवडणूक कशी? अहो, हे निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे, आमच्या हातात काही राहिलेलं नाही आहे। जनतेने हातात घेतलेली आहे, जनता ठरवेल, जनता जनार्दन आहे। आणि मला असं वाटतं की हे तुम्ही मला म्हणण्यापेक्षा आमच्या जनतेला विचारा, सर्वसामान्य माणसाला विचारा। बाबासाहेबांना दिलेला अधिकार आहे तो। आणि यावेळेस सुप्रीम कोर्टाला तुम्ही म्हणजे त्यांना तुम्ही शांत बसू शकत असाल, पण या सर्वसामान्य माणसाला शांत बसू शकणार नाहीत। ते 2024च्या निवडणुकीमध्ये 26 तारखेला हे लोक सगळी जनता दाखवून देईल। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बीडी चव्हाण आहेत आणि ते त्यांच्या उमेदवारीमुळे मतांचं विभाजन होऊ शकतं। अजिबात तसं मताचं विभाजन होणार नाहीये। लोक अतिशय सुज्ञ झालेले आहेत। हे त्यांची 4थी टर्म आहे उभं राहायची, दरवेळेस ते उभं राहतात। पण आता जनता मतं खराब करायच्या नादी नाही आहे। लोकांना पक्का माहीत आहे की काय करायचं आहे। जर वंचितला जर मतं दिलं तर इनडायरेक्टली मतं BJPलाच पडणार राहतं। त्यामुळं लोकांनी ठरवलेलं आहे की डायरेक्टच कोणाला द्यायचं ते द्यायचं। त्यामुळे असं कोणी मतभेद खराब करणार नाही, त्याचं ताण घेऊ नका तुम्ही। मला म्हणण्यापेक्षा कसं आम्ही म्हणणारच आहोत। अरे तुम्ही जनता जनार्दनाला विचारा ना, त्यांचं मत घ्या ना। सगळे असे पेटून उठलेले आहेत, तुमची मतदानाची वाट बघत आहेत। आज नितीन गडकरींची हिंगोलीत सभा होतीये, तुमच्या विरोधात जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी सभा चालू द्या ना, होऊ द्या त्यांची काही त्यांना त्यांचं काम करायचं आहे। त्यांना ते अजून मंत्री आणतील, अजून पंतप्रधानाला आणतील बोलून, ते अजून कोणाकोणाच्या सभा घेतील, घेऊ द्या। आमची एकच सभा, आखरीची सभा 2024ला सगळ्याचं उत्तर माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब आणि बाळासाहेब हे देतील। तर हे होते उमेदवार नागेश पिलाष्टीकर। काही झालं तर किती प्रचार सभा झाल्या तरी पण याचं उत्तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे देतील अशी माहिती त्यांनी माझ्याशी बोलताना दिली। कॅमेरापर्सन आकाश माधव इपके, ABP माझा, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।